हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज माझ्या नेबरची आहे ॲनिव्हर्सरी, म्हणजे माझ्या समोरच राहतात त्या, तर त्यांची ॲनिव्हर्सरी आहे। तर त्यांच्याकडे चाललेला आहो युवेन आणि मी दोघंजण इकडे रेडी झालेला आहो। से हाय हां, युवी बघा किती छान रेडी झालेला आहे आणि आम्हाला थोडं लेट झालेलं आहे नेहमीप्रमाणे। तर युवेन चल घे गिफ्ट चल। तर चला चाललो आम्ही। बरोबर युवेन आणि मला ज्यूस प्यायला दिलेला आहे, कारण बाकी सगळ्यांचं झालं होतं ज्यूस पिऊन, सगळे लवकरच आले होते। से हाय हाँ, इनकी एनिवर्सरी है। वैसा हाईलाइट हो रही हो आप। थाली है दीदी, थाली या फिर ये छोटा वाला है या बड़ा वाला चाहिए? हो जाएगा। यहाँ पे ऐसे रखिए। नो, हाँ डस्टबिन में देना। हाँ जा इधर दो, मुझे दो। आप वो नहीं करोगे आपका? हाँ, हम सुबह मंदिर जाके भगवान को पूजा वूजा कर लेते हैं। और फिर तर इथे चालू आहे आता केक कटिंगची तयारी, आणि दीदी मला म्हणत होत्या की तुम्ही तिथे जाऊन केक वगैरे व्यवस्थित ठेवून द्या म्हणून। तर बरोबर आहे, त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि तेच कसे केक वगैरे नेऊन ठेवणार म्हणून मला लावलेलं तिथे। तर इथे बघा त्यांची ॲनिव्हर्सरी चालू झालेली आहे, म्हणजे केक कटिंग वगैरे चालू होतं। युवेन बघा कुठे बसलेला आहे, ॲनिव्हर्सरी चालू असताना युवेन बाहेर जाऊन बसलेला आहे आणि युवेनच लाजत होता, ते केक कापत होते तर युवीलाच माहिती नाही, खूप लाज येत होती, बाहेर जाऊन बसला तो। केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी फोटो वगैरे काढले त्याच्यासोबत, म्हणजे त्यांना गिफ्ट आणलेले वगैरे दिले सगळ्यांनी। युवी ये ना, अरे ये ना युवी, तू पण गिफ्ट दे, ये पटकन ये। मस्त छोटासा प्रोग्राम झाला, जास्त कोणी लोक नव्हते, फक्त बिल्डिंग मधलीच होते आणि मस्त झाला छोटासा प्रोग्राम। इथे युवी पण आलेला आहे गिफ्ट घेऊन त्यांना द्यायसाठी। तर सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर इथे आता डिश तयार करण्यासाठी दीदींना मदत करत होतो आम्ही दोघी तिघी जणी। तर जेवणच होतं, तर त्याच्यामध्ये मेनू बघा काय आहे तुम्हाला दाखवते मी। तर बघा व्हेज बिर्याणी होती, त्यानंतर काबुली चणे आणि पनीरची भाजी होती, त्याचबरोबर गुलाबजामुन होते, पापड होतं, त्यानंतर पुऱ्या होत्या याच्यामध्ये तळलेल्या, आणि त्याचबरोबर रायतासुद्धा होता। आणि जेवण खरंच खूप टेस्टी होतं। आणि इथे आम्ही हेल्प करत आहे, सगळं सामान बाऊलमध्ये काढून घेते वाढायला इझी होईल म्हणून। तर इथे आम्ही वाढणं करत आहे, आणि सगळ्यांकडे काय होतं इथे सामानांची कमी असते, सोबतच इथे कोणी आम्हाला कामाला बाया कोणी मिळत नाही, त्याच्यामुळे एकमेकीला आम्ही अशी मदत करत असतो। तर मी दुपारीसुद्धा आली होती थोडी त्यांना मदत करायला, तेव्हा व्हिडिओज वगैरे नाही घेतला। तर अशी एकमेकीला मदत केली तर कुठलाही प्रोग्राम चांगला होतो, त्याच्यामुळे आम्ही एकमेकीला नेहमी मदत करतो। तर दीदीला हेल्प करत होतो आम्ही वाढण्यामध्ये वगैरे। त्याचबरोबर माणसांचं जेवण होतंच, इकडे मुलांना पण बसून दिलं होतं आम्ही, छोट्या मुलांना, आणि सगळेजण छान जेवण करून राहिलेले आहे इथे। आणि एक माझी मैत्रीण आहे जी व्हिडिओ घेत होती, आणि तर मी इथे युवेनला सुद्धा जेवण चारू घातलेलं आहे, आणि ज्या मुलं मोठे होते त्यांचे पण आयासोबतच जेवण करून घेतलेलं आहे, आणि जे आम्ही लहान होतो त्यांना चारून दिल्यानंतर आम्ही जेवण करायला बसलेला आहोत। आणि दीदीने सुद्धा चेंज वगैरे करून घेतलं इथे। तर इथे आलेला आहो आम्ही घरी, आणि युवेनला सगळ्यात आधी मी झोपून दिलेलं आहे, कारण त्याला झोप लागली होती, वेळ पण झालेला होता त्यामुळे। आणि छोटासा प्रोग्राम झाला आणि छोटासा व्हिडिओ माझा आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन येईल, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।